मार्क चॅप्टर नंबर 10 अँड वर्स 46 ऑनवर्ड्स. आपण मार्क ह्याचं शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय बघत आहोत आणि वर्स 46 ऑनवर्ड्स टिल द एंड ऑफ द चॅप्टर. नंतर ते यरीहोस आले आणि तो व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोतून बाहेर जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, हे येशू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. मग त्याने उभे राहावे म्हणून पुष्कळाने त्याला धमकावले, परंतु तो फारच अधिक ओरडला की, हे दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. तेव्हा येशू उभा राहून म्हणाला, त्याला बोलवा. मग त्याने त्या आंधळ्याला बोलावले, त्याला म्हटले, धीर धर, उठ, तो तुला बोलावतो. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून घाईने उठून येशूकडे आला. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून मी विचारले. तेव्हा तो आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला माझी दृष्टी मिळाली. मग येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तेव्हा लागलीच त्याला त्याची दृष्टी मिळाली व तो वाटेने त्याच्या मागे चालला. दिस इज अ स्टोरी अबाउट अ मॅन कॉल्ड बार्टिमियस, आणि त्याला मराठीत आपण काय म्हणतो, भर्तिमय. एक व्यक्ती जो आंधळा होता, जो यरिहोच्या एंट्रन्सपाशी आपण म्हणू शकतो बसायचा, नियर द गेट्स ऑफ द सिटी ऑफ जेरिको. जेरिको वॉज अ सिटी दॅट वॉज द फर्स्ट सिटी इन्वेडेड बाय द इस्रायलाइट्स. है ना, आपल्याला हे आठवत असेल की जेव्हा सगळे इब्री लोक जेव्हा मिस्रातनं निघाले, दे हॅड इन्वेडेड द लँड ऑफ केनन. कनान हा देश त्यांनी कसा घेतला होता, पहिलं यरिओचं तट पडलं होतं. योशुआनी जेव्हा आत त्यांना नेलं होतं, हाऊ डिड ही टेक देम? थ्रू द सिटी ऑफ जेरिको. जेरिको इन दिस टाईम, या काळामध्ये आणि या दिवसांमध्ये यरिहो हे जे शहर होतं, इट वॉज वन ऑफ द मोस्ट बिझिएस्ट जंक्शन्स. यू मस्ट हॅव नोटिस दिस की कुठल्याही देशाचं जर तुम्ही एका प्रकारे त्याची जर आउटर सिटी जर पाहिली ना, तर इट यूज टू बी लाईक अ ट्रेडिंग सिटी. पहिल्याच्या काळामध्ये अनेक वेळेला जी शेवटची सिटी असायची त्या ठिकाणी खूप बिझनेसेस व्हायचे, तिकडनंच बिझनेसेस पुढं पण वाढायचे आणि आत यायचे. भरपूर व्यवहार जो होता तो त्या शहरातनं होत होता. जसा आज आपण एका प्रकारे वी कॅन से दॅट लाईक वी हॅव अ सिटी कॉल्ड बॉम्बे, है ना. इट इज ॲट अ जंक्शन or let's say on a corner. Now lot of business happens from there. जेरिको वॉज लाईक अ सिमिलर सिटी. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू आणि त्याचे शिष्य काय होत होते, तिकडनं जात होते. ते जात असताना असं म्हणलेलं आहे की तिकडं कोणी एक आंधळा व्यक्ती, ज्याचं नाव होतं भर्तिमय, तो बसला होता आणि तो काय करत होता, तो भीक मागत होता. ही वॉज नॅचरली अ बेगर. आता तो भीक मागत होता, तर आपण विचार करू शकतो की त्याची भीक मागायची परिस्थिती का झाली. तर बाय डिफॉल्ट वी कॅन अंडरस्टँड की तो आंधळा असल्यामुळे त्याची परिस्थिती जी आहे अशा प्रकारची झाली होती की त्याला शेवटी भीक मागण्याशिवाय उपाय राहिला नव्हता. आजकालसारखे तसे दिवस नव्हते जेव्हा आज वी कॅन सी अँड सेन्स की सम ब्लाइंड पीपल और डिसेबल्ड पीपल कॅन ऑल्सो वर्क. पण त्यावेळेला लोकांना जेव्हा असं काय इनएबिलिटी असायची किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास असायचा ना, तर त्यांना आउटकास्ट करायचे, नाही ह्यांच्याकडनं हे कामं होणार नाही, हा फुल्ली एबल नाही आहे हे काम करायला. अँड नॅचरली त्यावेळेला लोक काय करत होते, तर ते भीक मागत होते. आता हा व्यक्ती ज्यावेळेला तिथं बसतो आणि तो भीक मागत आहे, नोटिस व्हॉट हॅपन्स. त्या ठिकाणी तो बसलेला असताना त्यांनी कोणाचं तरी कडनं ऐकलं की काहीतरी एक मोठा समुदाय किंवा काही लोक तिकडनं चाललेले आहेत. त्यांनी फक्त ऐकलं असेल की कोणतरी एक व्यक्ती चालला आहे, त्याच्याबरोबर काही लोक त्याच्या मागे चाललेले आहेत, आणि तो विचारू लागला, हा कोण आहे. आणि त्यांनी ऐकलं असेल की लोकांनी की सांगितलं की हा कोण आहे, येशू आहे. जीसस ऑफ नॅझरेथ इज वॉकिंग बाय, इज पासिंग बाय. आता अनेक वेळेला आपण ह्या भर्तिमयसारखा विचार करू शकतो, दॅट वी माइट थिंक दॅट वी आर इन हिज शूज. आपण त्याच्या जागी आहोत, एका प्रकारे दुर्बळ, आंधळे, है ना, एका प्रकारे आशा नसलेले. आणि आपण विचार करत असो की शेवटी येशू कुठं आहे, माझ्याजवळ काय येत नाही.
येशू कुठं चाललाय नेमकी? Why is God not answering me when I call on to him? Or let's say that Jesus is passing by and why did he not stop at me? Today we might feel की अनेक वेळेला आपण पण अनेक वेगवेगळ्या प्रसंगातनं जात असताना हा जसा विचार करत असेल किंवा ह्याला जसं एका प्रकारे फिलिंग येत असेल ना, तशा प्रकारचे फिलिंग्ज आपल्याला पण येतात. दरवाजाच्या बाहेर बसलेला लाचार, त्याला काही उपाय नाही आहे, जस्ट नो ऑप्शन बट टू सिट देअर अँड बेग फॉर हिज लाईफ. समटाइम्स वी माइट फील द सेम. कळत नाही काय चाललंय. वी डोंट हॅव एन ऑप्शन. वी डोंट सी दॅट देर इज एनी सोल्युशन. बट देर विल कम अ टाइम वेन जीसस इज पासिंग बाय अँड दॅट मोमेंट काउंट्स. की त्या वेळेला आपण काय करतो? जेव्हा येशू तिथनं जात होता त्यावेळेला ह्यांनी काय केलं? तर इतर लोकांसारखं तो पण छान बसला का? नाव यू माइट नो दिस की अनेक वेळेला ज्या वेळेला असे लोक तिकडे बसायचे ना, तर एकटे लोक नव्हते बसत, त्यांच्याबरोबर अनेक लोक बसत असायचे. सो देर यूज टू बी लाईक अ प्लेस वेअर मोस्टली सगळे बेगर्स बसायचे. वेगळे काही अपंग असतील, वेगळ्या काही दुर्बलता असेल, बट ते सगळे एका ठिकाणी बसून ते बसायचे. पण सगळ्यांच्या बाजूने येशू जातोय, पण कोणी हाक मारली? हे महत्त्वाचं. आज आपल्या सर्वांच्या शेजारी येशू उभा आहे, पण आपण त्याला वळून पाहतो का? त्याच्याशी बोलतो का? त्याला विचारतो का? किंवा अनेक वेळेला आपल्याला देखील असं वाटतं की येशू निघून चाललेला आहे की काय? मे बी ही इज टेकिंग पीपल विथ हिम बट आय एम लेफ्ट बिहाइंड. व्हॉट अबाउट मी? बर्तिमईने काय केलं होतं? त्याला हाक मारली होती. ही शाउट्स दॅट जीसस सन ऑफ डेव्हिड हॅव मर्सी ऑन मी. है ना? हे दाविदाच्या मुला, मजवर दया कर, अशी त्यांनी त्याला हाक मारली. आणि नंतर आपण पाहतो की एक गोष्ट अशी झाली की त्या ठिकाणी लोकांनी त्याला शांत केलं. येस्टरडे ऑल्सो वी सॉ एन एक्झाम्पल की कशा एका प्रकारे कालचं उदाहरण काय होतं? एक बाई होती, है ना, आणि तिच्या मुलीला भूतानी काय केलं होतं? एका प्रकार पछाडलेलं होतं. तिला भूतग्रस्त होती तिची मुलगी. शी वॉज अ केननाईट वुमन, है ना, एक कनानी स्त्री. आणि ती जेव्हा देवाकडे येते तर असं म्हटलेलं आहे की येशूने तिथं उत्तर दिलं नाही. पण लगेचच नंतर काय झालं? शिष्य काय केले? शिष्य म्हणले की बाबा येशूला, हिला सांग, हिला लावून दे, तू जायला सांग हिला. इथं बघा लोक काय केलं त्यांनी. 48वं वचन जर आपण वाचलं तर, मग त्याने उगे राहावे म्हणून पुष्कळाने त्याला धमकावले, परंतु तो फारच अधिक ओरडला की हे दाविदाच्या मुला, माझी नोंद करा. त्यांनी उगे राहावे म्हणून बरेच लोकांनी त्याला धमकावले. अनेक लोकांनी त्याला काय केलं की एक गप्प रे, कशाला ओरडतो उगीच, है ना? किंवा अनेक लोक म्हणतात प्लीज कीप क्वाइट, ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅन अँड ही इज बिझी राईट नाव, ही इज गोईंग फॉर अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्क. आणि कोणी त्याला रिब्यूक केलंय? अनेकांनी त्याला काय केलंय? आय बिलीव्ह की हे सगळे येशूच्या मागे चालणारे लोक होते. कारण जे येशूला ओळखत नाही ते थोडी म्हणणार आहे त्याला शांत राहा. ते पण विचार करत असतील ना, कोण आहे हा? हे नक्की ते लोक होते जे येशूच्या मागे चालणारे होते, एका प्रकारे त्याचे शिष्य. निश्चित 12 नसतील वी बिलीव्ह, बट मे बी त्याच्यानंतरचे जे होते फॉलोअर्स. आणि ते काय करतात? त्या आंधळ्याला म्हणतात तू शांत राहा, ओरडतो कशाला? अँड मेनी टाइम्स वी ऑल्सो सेन्स दिस की जे लोक देवाकडे यायचा प्रयत्न करतात आहे त्यांना देव मिळत नाही, सापडत नाही, त्यांना कष्ट होतात आहे. मग ते कोणाकडे जातात? त्याच्या लोकांकडे जातात, आपल्याकडे येतात, मंडळीकडे येतात, शिष्यांकडे येतात. त्यावेळेला आपण काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पण त्यांना म्हणतो का असं की टुमॉरो आय विल मीट यू टुमॉरो? आजची आपली भाषा थोडी सोफिस्टिकेटेड झाली आहे. सो वी से दॅट आय विल मीट यू टुमॉरो, आय एम व्हेरी बिझी टुडे. बट व्हॉट इफ दॅट इज अर्जंट? जर कोणाची गरज खूप अर्जंट असेल तर आपण कधी विचारतो का की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? एक काम कर, तू घरी ये, ठीक आहे मी आत्ता कामात आहे पण आज संध्याकाळी जमेल का? आपण त्यांच्यासाठी वेळ काढतो का आपल्या लोकांसाठी? ज्याला गरज आहे, जो खरंच देवाच्या शोधात आहे, ज्याला प्रश्न असतील, जो आरोग्यासाठी एका प्रकारे तडफडत आहे, आर वी ट्राईंग टू टेल देम, एनकरेजिंग देम दॅट गॉड इज विथ यू अँड ही विल आन्सर यू, डोंट बी डिस्करेज्ड. शिष्य काय करतात हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण पाहतो अनेकांनी त्याला शांत करायचा प्रयत्न केला. अँड टुडे इफ वी आर डुईंग द सेम देन वी आर नो डिफरंट.
आणि बघा नंतर ह्याच शिष्यांचं अंतःकरण कसं बदललं, की हे जाता जाता एका आंधळ्याला बघतात आणि म्हणतात, तुला काय पाहिजे सांग. आणि ते म्हणतात की आमच्याकडे तुझ्याकडे तुला द्यायला सोनं किंवा चांदी काय नाही आहे, बट इन जीसस नेम गेट अप अँड वॉक. What they had received, they gave to others. Their hearts were changed. जसं त्यांनी पाहिलं की येशू काय करत होता आणि ते द डिसायपल्स वर प्रोसेसिंग. ते जेव्हा येशूच्या मागे चालत होते ना, तर त्यांना पण अनेक गोष्टींचे प्रश्न माहीत नव्हते. त्यांना पण कळत नव्हते येशूचं नेमकी कार्य काय आहे. आणि जेव्हा त्यांना कळालं, जेव्हा त्यांच्या डोळ्यांची एका प्रकारे उजळणी झाली, वेन दे अंडरस्टूड दॅट ही इज द अटोनिंग सॅक्रिफाईस अँड फ्रॉम हिम वी हॅव लाईफ, त्यांनी काय केलं, जे जीवन त्यांना मिळालं ते जीवन आता ते इतरांना देत गेले. मग त्यांनी कुठं भेदभाव केला का? आंधळा असेल, लंगडा असेल, त्याला उठवलं, है ना. कोण जर त्रास देणारा असेल किंवा एक हबशी शंड असेल किंवा एक रोमी शिपाई असेल, मग तो जो कोणी असो, ज्याला येशूची गरज आहे किंवा जो येशूसाठी तहानेलेला आहे, त्यांना ख्रिस्त देण्याचं काम कोणी केलं होतं? शिष्यांनी केलं होतं. नाव वी नीड टू ॲनलाइज आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये पडतो, पहिलेचे शिष्य की नंतरचे शिष्य. निश्चित आपण स्वतःला इथं ओळखतो, बट डू वी हॅव दॅट हार्ट? आर वी प्रॅक्टिसिंग वॉट दे वर डुईंग? दिस इज समथिंग दॅट वी आर लर्निंग. आता या ठिकाणी हा जेव्हा व्यक्ती आपण पाहतो, हा आंधळा होता, ही वॉज अ ब्लाइंड मॅन. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यांनी येशूला हाक मारले, जीसस सन ऑफ नॅझरेथ. नाव द नेम इज व्हेरी ब्युटिफुल हिअर, जीसस. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की येशूचं नाव कसं आलं? डू यू नो जीसस वॉज नॉट द नेम दॅट दे वुड कॉल दॅट टाईम. बरोबर आहे ना. येशूचं नाव निश्चित आपल्याला माहिती आहे की देवाने त्याच्या दूताद्वारे मरियेला सांगितलं, हे नाव तू ठेव, वी नो दिस. बट त्यांनी जीसस सांगितलं होतं का? नो. जीसस इज ॲक्च्युली द ग्रीक फॉर्मॅट ऑफ द नेम यशुआ, है ना, ज्याला आपण मराठीमध्ये येशू म्हणतो किंवा हिंदीमध्ये आपण येसू म्हणतो. बट सी, द ॲक्च्युअल हिब्रू नेम वॉज यशुआ. अँड यशुआचं जर आपण पाहिलं तर इट हॅड बिकम इन ग्रीक लँग्वेज इट बिकेम जीसस. आणि आज आपण सर्वजण त्या नावाने येशूला ओळखतो. नाव यशुआ हे नाव जे आहे, तुम्हाला माहिती आहे का हे नाव कोणाशी रिझेंबल होतं? कॅन एनीबडी? यहोशुआ. का यहोशुआ आणि येशुआ हे दोन्ही नाव सेम आहेत? बिकॉज व्हॉट इज द मिनिंग ऑफ द नेम? दे बोथ हॅव द सेम मिनिंग. वेन जॉशुआज नेम वॉज केप्ट, जेव्हा मोशेनी, आता हे पण आपल्याला माहीत असेल, जॉशुआचं नेम जॉशुआ नव्हतं पहिले, त्याला मोशेनी त्याचं ते नाव ठेवलं, है ना, यहोशुआ. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्याच्यामध्ये काय अर्थ दिला गेला होता? दॅट जेहोवा इज द सेवियर. यहोवा इज द सेवियर. दॅट मीन्स गॉड इज आवर सॅल्वेशन. गॉड इज सॅल्वेशन. दॅट इज द मिनिंग ऑफ द नेम यशुआ और यहोशुआ. आणि हा व्यक्ती काय नावाने त्याला बोलवतोय? यशुआ, है ना. ही इज कॉलिंग ऑन टू हिज नेम, यशुआ सन ऑफ डेव्हिड, प्लीज कम अँड हॅव मर्सी ऑन मी. आता नीट विचार करा, यशुआ इज वॉकिंग इनसाइड विच सिटी? जेरिको. देर वॉज वन मोर जॉशुआ हू वॉक्ड इनसाइड द सिटी ऑफ जेरिको. एक आपण पाहतो की ज्या वेळेला मोशे देवाकडे गेला, वेन ही डाईड, देन हू टूक ओव्हर? जॉशुआ टूक ओव्हर. आणि मग देवानी काय केलं होतं? जॉशुआला यूज केलं आणि त्याला सांगितलं, तू या लोकांना आता लीड करणार आहेस, तू सगळ्यांना चालवणार आहेस. आणि ते जेव्हा आत गेले तर सगळ्यात पहिले ते कसे गेले? तर यर्दन नदी काय होती? दुभागली होती. आपले अनेकांना माहीत असतं की लाल समुद्र जो होता तो दुभागला होता, पण यर्दन नदी पण दुभागली होती. अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल. कारण माहिती आहे का, नदी जी असती ना ती वाहणारी असती. तो विचार करण्यासारखा आहे ना, वाहणारी नदी कशी काय दुभागू शकते? आणि असं म्हणलं, इट बिकेम वॉल्स ऑफ वॉटर. अशी अक्षरशः पाण्याची भिंत झाली होती आणि ते लोक ड्राय ग्राउंड्सवरनं ते गेले, है ना. सगळे लोक, कराराचा कोश पण तिकडनं गेला होता. आता जेव्हा ते आत गेले तेव्हा त्याच्यानंतर जे त्यांना तट एका प्रकारे सापडलं होतं ते यरिहोचं होतं. द फर्स्ट सिटी दॅट दे हॅड कम अक्रॉस वॉज जेरिको. अँड जॉशुआ व्हॉट डिड ही डू? ही मार्च्ड अराउंड द सिटी 7 टाइम्स. आणि नंतर काय नाव घेतलं होतं त्यांनी? शाउट टू द लॉर्ड. अँड देन दे एंटर्ड द सिटी, है ना. यहोशुआ शहरामध्ये आत आला होता इस्रायलला घेऊन. इन दिस केस यशुआ इज वॉकिंग इनसाइड जेरिको. सी द पॅरलल्स हिअर.
दोन्ही ठिकाणी आपण पाहतो की कसं एका प्रकारे सिमिलर स्टोरीज आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं की यहोशुआच्या अगोदर कोण होतं? मोझेस कोण होता? ही वॉज अ प्रॉफिट, बरोबर आहे ना? आणि मोशे जो होता त्यांनी लोकांना कुठं लीड केलं, कसं तयार केलं होतं त्यांनी? रानामध्ये त्याचं कार्य होतं मोशेचं. मिस्रातनं काढलं आणि रानामध्ये त्यांना तो सहाय्य करत गेला, त्यांना नेत गेला जवळ कनानाच्या. नाव यू टेल मी, ही वॉज प्रिपेअरिंग द वे फॉर जॉशुआ. बिफोर आर यशुआ कुठला असा प्रॉफिट होता ज्यांनी एका प्रकारे रानामध्ये कार्य केलं होतं? योहान, जॉन द बॅप्टिस्ट, हू वॉज ऑल्सो अ प्रॉफिट अँड ही हॅड प्रिपेअर्ड द पीपल इन द विल्डरनेस. त्याचं पण जर कार्य आपण पाहिलं ते कशात होतं? रानामध्ये तो देवाची सुवार्ता करत होता. तिथून त्यांनी एका प्रकारे काय केली होती? मंडळी रचली होती, लोकांना पश्चाताप शिकवला होता. ही वॉज प्रिपेअरिंग द वे फॉर द लॉर्ड. जसं यर्दन नदी दुभागली होती तसं आपण पाहतो की आणि तिथून मिनिस्ट्री सुरू झाली होती यहोशुआची. तसंच यशुआ म्हणजे येशूची मिनिस्ट्री जी आहे ती कुठून सुरू झाली होती? यर्दन नदीमध्ये. बॅप्टिझम कुठं झालं त्याचं? इन द रिव्हर जॉर्डन इटसेल्फ. आणि आपण पाहतो निश्चित त्या ठिकाणी यर्दन नदी नाही दुभागली, पण त्या ठिकाणी आकाश उघडलं होतं, है ना? In one scenario, the whole river is parting, but in the other scenario, the skies have opened and we saw the Holy Spirit descend down on Jesus or come down on Jesus. इतकं सुंदर उदाहरण आहे दोन्हीकडे. आपण पाहतो की how our Jesus is resembling यहोशुआ from the Old Testament. आणि जसं त्यांना यहोशुआ जो होता तो कशात घेऊन गेला त्यांना? मग कुठल्या देशामध्ये घेऊन गेला तो? दुधामधाचा देश होता. त्याला दुसरं नाव काय होतं? कनान होतं. आणि अब्राहमला काय नाव दिलं होतं? व्हॉट इज दॅट लँड कॉल्ड? वतन दत्त देश, म्हणजे द प्रॉमिस्ड लँड. आय विल गिव्ह यू अ लँड अँड आय एम प्रॉमिसिंग यू दॅट आय विल गिव्ह यू टू इट. आणि त्यांच्यामध्ये ती ओळख कशी झाली होती कनानाची? इट इज आवर प्रॉमिस्ड लँड. Joshua, you took the people inside the promised land. Yeshua is taking all of us inside the promised land. What is that promised land? The kingdom of God. है ना? आणि विचार करण्यासारखं आहे, हे सर्व लोकांना या गोष्टींची माहिती होती. आपण जसं म्हणतो ना की हाऊ वी आर इन्क्लाइंड अँड टच्ड विथ आवर हेरिटेज. आपण ज्या देशामध्ये राहतो किंवा ज्या शहरांमध्ये राहतो, आपल्या त्या शहरांची, त्या देशांची, त्या राष्ट्रांची अनेक मागची जी पार्श्वभूमी असते ना ती शिकवली जाते लहानपणापासून. वाय? बिकॉज हिस्ट्री इज इम्पॉर्टंट. निश्चित आहे की नाही? आपण सगळं लहानपणापासून अनेक फ्रीडम फायटर्सबद्दल शिकतो, अनेक मोठमोठे योद्धांबद्दल शिकतो. दीज पीपल, यहुदी लोक, त्यांच्यासाठी तर हे तोरामध्ये होतं. विचार करण्यासारखं आहे. ते हे लोक रोज वाचत होते. प्रत्येक व्यक्तीला यहोशुआ कोण आहे, मोशे कोण आहे माहीत होता. कसं ते लोक आज शिरले त्यांना हे माहीत होतं. And that story is resembling Yehoshua entering the city of Jericho. Imagine the faith that man had. बर्तिमयमध्ये जो विश्वास होता तो कसा आला असेल. निश्चित तो त्या सर्व गोष्टींचा एका प्रकारे विचार करत असेल की यरीहोच्या तटमध्ये कसे आत शिरले होते. आणि जेव्हा त्याला कळालं की दाविदाच्या मुलगा जो आहे किंवा द सन ऑफ डेव्हिड हॅज एंटर्ड द सिटी, He called the name of the Lord with a hope की माझ्यावर तू दया कर. आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की त्यानंतर काय झालंय, येशूनी त्याला उत्तर देऊन म्हटले किंवा त्या ठिकाणी असं झालं होतं की जीसस स्टॉप्ड. चालता 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 पहिले त्यांनी हाक मारली, लोकांनी त्याला शांत केलं की नको ओरडूस, आवाज नको करू. मग तो अजून मोठ्याने ओरडला आणि नंतर आपण पाहतो काय झालं की येशू त्या ठिकाणी थांबला. Jesus just stopped there. I believe this is so beautiful. A man was able to make Jesus stop. आपण असं म्हणू शकतो का की कुठला एक महत्त्वाचा व्यक्ती जर आहे, अ बिग मिनिस्टर और लेट्स सी अ बिग मॅन, अ व्हेरी वेल नोन, अ ऑनर्ड मॅन, जर असं रस्त्याने चालला असेल तर आपली काय ऐपत आपण असं म्हणू शकतो की आपण त्याला रस्त्यात थांबवू शकतो. वी कॅन नेव्हर स्टॉप देम. And Jesus, the Son of God, the creator of the universe, is walking down the road. आणि जशी ह्यानी त्याला हाक मारली, Jesus stopped there. तिथं थांबला तो. The Son of God stood still. Now, are you getting the parallels again?
द सन ऑफ गॉड स्टॉप्ड अँड स्टूड स्टिल. यहोशुआ ज्या वेळेला यरिहो बरोबर तो म्हणजे एका प्रकारे लढाई करून आत शिरला, नंतर त्याला येरुशलेम जेव्हा गाठायचं होतं तेव्हा काय झालं होतं, एक मोठं युद्ध सुरू झालं होतं. नाव आम टॉकिंग अबाउट ओल्ड टेस्टमेंट. ओके, यहोशुआ तो जेव्हा त्या यरिहो नंतर जेव्हा यरुशलेमाबद्दल तो लढाई करायला जातो, तर काय झालं होतं, अमोरी लोक होते, कनानी लोक होते, त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली, ते युद्धामध्ये होते. आणि युद्धामध्ये जेव्हा ते होते त्यावेळेला त्यांनी काय केलं, पाहिलं की सूर्य एका प्रकारे काय झालेलं आहे, माळायला लागला आहे. द सन इज अबाउट टू सेट अँड ही सेड, ओ सन यू स्टँड देअर, स्टँड स्टिल. अँड द सन स्टूड स्टिल. Here we have the Son of God, the Son of righteousness who has stood still. Why? Faith. त्या ठिकाणी पण विश्वास होता यहोशुआमध्ये. तो विश्वासाने बोलला की हा थांब, मी म्हणेल तर थांबेलच. अँड इट वॉज द विल ऑफ गॉड. सेम थिंग, हा विश्वासाने जेव्हा हाक मारतो तेव्हा देव स्वतः, प्रभू, देवाचा पुत्र जो आहे तो त्या ठिकाणी थांबला त्याच्यासाठी. इट इज ब्युटिफुल टू सी व्हॉट फेथ कॅन डू, है ना. इट कॅन मेक गॉड स्टॉप. अँड अगेन लुक ॲट यू. या ठिकाणी आपण पाहिलं की कसं तो ज्या वेळेला देवाला हाक मारत होता, अनेकांनी त्याला काय केलं, रिब्यूक केलं, शांत केलं. पण हे पण एक खूप सुंदर वचन आहे की त्यांनी त्यानंतर काय केलं, शांत राहिला नाही. तो अजून जोराने, अजून मोठ्याने त्याला ओरडतो की यशुआ, दाविदाच्या मुला, माझवर दया कर. टुडे देर आर टाइम्स वेन मेनी पीपल discourage us. When you are going through some problems, some trials, some sufferings, होऊ शकतं की अनेक वेळेला लोक म्हणतात की ह्या गोष्टींबद्दल आता किती विचार करणार, जाऊ दे, काय झाली बघ तुझी जिंदगी, किंवा बघ काय झाली अवस्था. मेनी टाइम्स वी आर डिस्करेज सो मच की पुन्हा एकदा आपल्याला देवाकडे जाऊन प्रार्थना करायची ती इच्छा सोडा, पण ते धैर्य पण होत नाही की मी कसं जाऊ, उत्तरच मिळत नाही आहे. पण डू वी एनकरेज वन अनदर. काय म्हणलंय देवानी शिष्यांद्वारे, जे सगळे शिष्य प्रेषित आले त्यांनी काय सांगितलं की देवाचा तो दिवस जवळ येत आहे, अशा गोष्टीद्वारे एकमेकांचा तुम्ही काय करा, बोध करा. एनकरेज वन अनदर दॅट द लॉर्ड इज कमिंग, युअर सॅल्वेशन इज नियर. तुमचं तारण जवळ आलेलं आहे, अशा गोष्टीद्वारे एकमेकांचा बोध करा. वेन एव्हर यू सी समबडी डिस्करेज, जस्ट टेल देम इट्स ओके, युअर सॅल्वेशन इज नियर. काळजी करू नको, आज आहे, उद्या आहे, देव आपल्या सोबत आहे, पण तारण जवळ आलेलं आहे. एक दिवस येत आहे जेव्हा या शरीराची इजा, या शरीरामध्ये होणारे सगळे वेदना, मानसिक ताप, हे सगळं एका प्रकारे नष्ट होऊन जाईल, निघून जाईल. अँड वी विल बी विथ द लॉर्ड फॉर एव्हर. पण त्या ठिकाणी गरजेचं काय होतं, त्यांनी अजून मोठ्याने हाक मारली. आज आपण पण ते धैर्य उचललं पाहिजे, केलं पाहिजे की प्रभू, होऊ शकतं मी निराश आहे, होऊ शकतं मी प्रार्थना करतो मला उत्तर मिळत नाही, होऊ शकतं तुझी योजना मला कळत नाही, होऊ शकतं तुझा वेळ मला कळत नाही, होऊ शकतं तू माझ्यासाठी जे ठेवलं मला कळत नाही. बट येस, कीप सीकिंग द लॉर्ड. त्याला शोधत राहणं हे आपलं काम आहे, उत्तर देणं त्याचं काम. कारण काय झालं त्या ठिकाणी, तो शोधत होता, तो वाट पाहत होता. कारण असं म्हणलेलं आहे की ज्या वेळेला त्यांनी ऐकलं त्या वेळेला त्यांनी येशूला हाक मारली. म्हणजे काय, तो अँटिसिपेट करत होता की येशू आहे का, येशू आहे का, आला का तो, आला का तो, आला, ठीक आहे मग येशूआ, असं त्यांनी हाक मारली. हा व्यक्ती येशूला त्या ठिकाणी नव्हता ओळखत, किंवा त्याला त्या ठिकाणी ओळख झाली असं नाही झालंय. हा पहिल्यापासून ओळखत होता, ह्याला माहीत होतं येशू कोण आहे. त्यांनी त्याच्याबद्दलची चर्चा ऐकली होती, त्याच्या अद्भुत महान कृत्यांबद्दल, चिन्ह चमत्कारांबद्दल ऐकलेलं होतं. आणि म्हणून तो त्या आशेमध्ये बसला होता की जर तो इथनं जर गेला ना तर मी त्याला बोलवणारच, मी त्याला हाक मारणारच. दॅट मॅन सिटिंग देअर वॉज अँटिसिपेटिंग द कमिंग ऑफ द लॉर्ड. म्हणजे काय, तो त्याच्या शोधात होता. आपण पण अनेक वेळेला येशूला ओळखतो, समजतो, पण त्याच्या शोधात असतो का? वी नीड टू कंटिन्युअसली सीक द लॉर्ड. कारण त्याचं वचन असं सांगतं की दोज हू सीक मी अर्नेस्टली दे विल फाइंड मी. दिस इज हिज प्रॉमिस, है ना. आणि त्याचं वचन जर सांगतं तर ते कधीच पडू शकत नाही. काय म्हणलंय, सगळे सृष्टी, सगळं जग नष्ट होईल, पण देवाचं वचन कधीच जाणार नाही. इट विल नेवर फेल. दॅट इज हाऊ गुड आवर लॉर्ड इज.
आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, द फर्स्ट थिंग दॅट ही डिड वॉज दॅट ही वॉज सीकिंग. तो ऐकत होता, तो लक्ष देत होता. आणि हे कुठं लिहिलं आहे तर आपण वाचूया 47वं वचन. त्याची सुरुवात पहा काय म्हणलेलं आहे. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला की हे येशू दाविदाचा मुलगा, माझ्यावर दया. नाव आय वॉन्ट यू टू नोटिस दिस. तो जेव्हा ऐकून म्हणजे काय, त्यांनी जेव्हा हे ऐकलं की येशू तिथनं चाललेला आहे, त्यावेळेला ते ऐकून ते समजून मग तो ओरडतो. म्हणजे कार्य काय होतं, ऐकायचं. ऐकत का होता तो कान लावून, कारण तो त्या आशेमध्ये बसला होता. विश्वास त्यांनी पहिलेच धरला होता, जर हा इथनं गेला मी याला हाक मारणारच, मला हा आरोग्य देऊ शकतो काय, हा देणारच. या विश्वास त्यांनी हा पहिलेच धरला होता आणि म्हणून तो त्या शोधात होता. पण तो शोधत असताना त्यांनी कशाचा वापर केलाय, तो ऐकत होता. कुठून येतंय देवाचं नाव, कुठून येते येशूचं नाव. आणि त्याचा विश्वास आय बिलीव्ह जसं त्याला ऐकून गेलं की येशू इकडनं चाललंय, त्याचा विश्वास वाढत असेल. तो आलाय, तो जवळ आलाय, माझ्या शेजारातून गेला, बस माझं तारण आलंय, आज मला दृष्टी मिळणारच, ही त्याची खात्री होती. हा त्याचा विश्वास होता. नाउ नोटिस व्हॉट ही इज डुईंग हिअर. ही इज युझिंग हिज इयर्स. आंधळा व्यक्ती आहे, दिसत नाही, पण हा त्याचे कान वापरतो आणि काय करतो, देवावर विश्वास ठेवतो. विश्वास कसा येतो, वार्तेने. त्यांनी जे जे ऐकलं होतं तसा तो विश्वास धरत गेला है ना. आणि ते ऐकत 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 त्यांनी जो विश्वास धरला, आत्ता पण तो काय करतोय, ऐकत आहे की येशू आला का. दुसरी गोष्ट, मग त्यांनी जेव्हा ते ऐकले तेव्हा त्यांनी काय केले, मग त्यांनी मोठ्याने ओरडून त्याला हाक मारले. नाव ही इज युझिंग हिज वोकल्स. आता तो त्याचं तोंड किंवा त्याचं मुख वापरतोय, त्याचा आवाज वापरतोय. ही इज ब्लाइंड, दिसत नाही, काय हरकत नाही, मी माझं तोंड वापरेन. मी येशूला हाक मारण्यासाठी आय कॅन शाऊट. नाही, लोक म्हणले शांत राहा, नको बोलू, है ना. आणि त्याला ही सवय असेल ना की बाबा आधीच दिसत नाही, आता तुम्ही म्हणता बोलू पण नको, तो म्हणेल जाऊ दे, असं मी अजून मोठ्याने ओरडेल. आय बिलीव्ह टुडे आय विल गेट द साईट. दॅट फेथ ही हॅड. एक आंधळा व्यक्ती त्याचे कान वापरतो, त्याचं तोंड वापरतो, विच वी बिलीव्ह आर वन ऑफ द 5 सेन्सेस है ना. मोठ्याने ओरडून त्यांनी देवाला काय केली आहे, हाक मारली होती. आता पुढं पाहूया की ज्या वेळेला त्याला लोकांनी काय केलं, त्याला शांत केलं, त्याच्यानंतर त्यांनी अजून मोठ्याने हाक मारली आणि मग येशू त्या ठिकाणी थांबला. येशू त्या ठिकाणी थांबल्यानंतर येशू काय म्हणतो पहा, इन वर्स नंबर 49. तेव्हा येशू उभा राहून म्हणाला, त्याला बोलवा. मग त्याने त्या आंधळ्याला बोलावले. बस, त्यांनी त्याला बोलावले. येशूनी तिथं थांबल्यानंतर काय केलंय, त्यांना म्हटले की त्याला बोलवा. येशूला किती फोन लावतो, माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, किती मिस कॉल दिले पण उचलतच नाही. देर विल बी अ टाइम वेन ही विल कॉल यू बॅक, है ना. मे बी ही इज बिझी डुईंग समथिंग एल्स राईट नाव. मे बी ही नोज दिस इज नॉट द राईट टाइम फॉर यू राईट नाव, बट ही विल आन्सर, है ना. इट इज हिज प्रॉमिस. आणि येशूनी काय केलं, तो हाक मारतोय 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 आणि त्यानंतर काय केलं, तो थांबला आणि त्याला म्हणलं त्याला बोलवा, आता त्याला घेऊन या माझ्याकडे. दिस इज आवर लॉर्ड. अनेक वेळा आपण निराश होतो ना की ज्यावेळेला मी हाक मारतोय देव उत्तर देत नाही. ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, ह्या वचनांकडे आपण लक्ष देऊया की आपण हाक मारत राहिली पाहिजे. देव उत्तर देईलच, देव निश्चित उत्तर देईल. हे वचनं जे आहेत उगीच असे लिहिलेले नाही. इट इज विथ फेथ दॅट वी बिलीव्ह की तो ह्या गोष्टी पूर्ण करेल आणि आपल्याला उत्तर देईल. आता देवानी ज्यावेळेला उत्तर त्याला दिलं आणि म्हणलं की त्याला बोलवा, काय झालं मग त्यानंतर त्याचं पुढचं, मग त्यांनी त्याला बोलावले आणि काय म्हटले, मग त्यांनी त्या आंधळ्याला बोलावून त्याला म्हटले, ये धर, उठ, तो तुला बोलावतो. आता बघा काय म्हणलंय, तो म्हणतो धीर धर, उठ, तुला त्यांनी बोलावलेलं आहे. आय बिलीव्ह, लेट अस ट्राय अँड इमॅजिन दिस हाऊ दे वर सेइंग. इन इंग्लिश इट इज रिटन cheer up, है ना, and on your feet. Literally it is like a commandment of a general officer. On your feet, start marching, है ना. बट एक कमांडर जो असतो ना, तो त्याला जेव्हा सांगितलं ना ऑन युअर फीट, तर तो फार असं ठीक आहे, परत उठायचं आहे, परत जायचं आहे. हा कसा उठलाय, कसा उठला तो, काय म्हणलंय तिथं, वस्त्र टाकून त्यांनी काय केलं, मग उठला असं म्हणलंय का.
घाईने उठला. दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. तो घाईने उठला. म्हणजे इंग्लिशमध्ये तर असं लिहिलं आहे, ही जम्प्ड टू हिज फीट. ही जम्प्ड ऑन टॉप. बोलवलं का? मला बोलवलं का? ठीक आहे, माझी वेळ आली. सरकार आहे, सगळे आता बाजूला व्हा. जे मला शांत करत होते तुम्ही, तू तर पहिले बाजूला है ना. बघ आता काय होतं. बघ, पहिले तुलाच बघतो मी डोळे आल्यावर. यू सी, वेन ही गॉट अप, ही जम्प्ड ऑन हिज फीट. दॅट फेथ ही हॅड, दॅट कॉन्फिडन्स ही हॅड. हा व्यक्ती जो आंधळा होता तो ऐकतो, तो बोलतो विश्वासाने, आणि त्याचबरोबर तो उठताना देखील कसा चालतोय तो उठून उत्साहाने चालू लागला, घाईने चालू लागला. देव, आता उशीर करू नकोस, मी खूप वाट पाहिली तुझी. घाईने तो उठला आणि तो चालू लागला. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे काय, तर जेव्हा तो देवाकडे गेला तर काय झालं पाहूया आपण. येशूने त्याला एक प्रश्न विचारला. 51 वचन. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. तर तो काय म्हणतो? तेव्हा तो आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला माझी दृष्टी मिळावी. तो म्हणतो की गुरुजी, मला माझी दृष्टी मिळावी. इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, रॅबाय, आय वॉन्ट टू सी. Jesus asked him, what shall I do for you? What can I do for you? And Jesus said, and that man said, Bartimaeus म्हणाला की Rabbi, I want to see. He asked. शेवटी त्यांनी त्याला विचारलंय. See how faith is working. पहिले वार्तेने जे ऐकलं, विश्वास तयार झाला. मग वार्तेने जे ऐकलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मुखाने काय केलंय? कबूल केलंय, हाक मारली आहे त्या विश्वासाने. आणि त्यानंतर जेव्हा त्याला शांत केलं, पुन्हा अजून मोठ्याने तो उठला. आणि शेवटी मग ॲक्शन करून त्यांनी काय दाखवलंय? आय विल रन टुवर्ड्स द लॉर्ड. पण आता जेव्हा तो तिथं पोचलाय तेव्हा त्यांनी काय केलंय? आता तो शांत राहिलाय का? नाही. वेन द लॉर्ड इज आस्किंग हिम, नाव यू टेल मी, येशू काय ओळखत नव्हता की हा आंधळा आहे का? ओळखत होता, माहीत होतं. येशूनेच त्याला वी नो दॅट गॉड इज द वन हू हॅज क्रिएटेड हिम, है ना. So Jesus knew that this man is blind. Why does he ask? प्रश्न का विचारला की what can I do for you? There are times when Jesus expects from you and me to say and talk to him. माझ्याशी बोल, like a friend. Ask me and I will do it for you. Ask in my name and it will be given to you. But ask. अनेक वेळा आपण विचारतो, मागतो, पण जसं निराशा येते आपण मागायचं सोडून देतो. डोंट डू दॅट. कीप आस्किंग. तो मित्र जो निर्लज्जासारखा मध्यरात्री जाऊन आपल्या मित्राला त्रास देत होता, देतो की नाही भाकरी, दे, तू काय पण कर, उठ पण दे. आस्क द लॉर्ड. प्लीज डोंट गेट मी रॉंग. डोंट आस्क फॉर युअर मॉनिटरी बेनिफिट्स. आस्क फॉर युअर स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स. आस्क दॅट गॉड वुड यूज यू मोर माइटिली फॉर हिज किंगडम, है ना. आणि त्यानंतर आपण पाहतो की येशूनी त्याला काय म्हणालेलं आहे की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. कशाने बरं केलेलं आहे? इट इज युअर फेथ. आय कॅन सी दॅट फेथ इन यू. इट इज टचेबल, इट इज लिटरली फीलेबल, इट इज टँजिबल. एवढा मोठा विश्वास त्या माणसामध्ये होता. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, आता तू जा. प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळेला प्रार्थना करतो, sometimes if you are asking the same thing again and again and again and again, जोपर्यंत ते मिळत नाही, if that process is continuous, you might sense की आपली जी एका प्रकारे मागताना जो विश्वास असतो ना, तो हळूहळू कमी 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 होत जातो. जो व्यक्ती आंधळा झालाय नुकताच आणि तो पहिल्यांदा ज्यावर मागेल, तो किती उत्साहाने मागेल, प्रभू दे ना, मला खात्री तू देशील. सपोज येशूने उत्तर नाही दिलं तर, प्रभू दे ना प्लीज. आणि असं करत 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 शेवटी लास्टपर्यंत जर उत्तरच देत नाही, प्रभू आज मी प्रार्थना करतो, मला दृष्टी दे. ठीक आहे, आमेन. आवर फेथ डिमिनिशेस. बट ॲक्च्युअलमध्ये काय व्हायला पाहिजे, तर विश्वास वाढला पाहिजे. आज नाही तर उद्या नक्की तो देणार, पण देणारच, है ना. दिस इज आवर लॉर्ड, दिस इज आवर गॉड. पण विश्वास किती महत्त्वाचा आहे, किती मोठा आहे, जो कार्य करू शकतो. विचार करण्यासारखा आहे. जर त्याच्यात विश्वास नसता तर किती मोठी गोष्ट झाली असती की त्या ठिकाणी आपण पाहिलं असतं की येशूकडनं हे कार्य झालं नसतं किंवा ही गोष्ट घडली नसती आणि त्यामुळे आपण हे आज शिकत नसलो असतो. बट टुडे फॉर अस, आपला विश्वास
देवानी एका प्रकारे वाढवण्यासाठी ही गोष्ट ही एका प्रकारची स्टोरी आपल्याला दिलेली आहे. टीचिंग अस, सेइंग टू अस दॅट लुक अन टू द लॉर्ड. इफ यू कांट लुक देन हिअर हिम, हिअर अबाउट हिम. आणि त्यानंतर त्याला हाक मारत राहणे जोपर्यंत तो देत नाही. कारण त्या विश्वासाद्वारे आपण काय करतो, ही खात्री धरतो की तो आपल्याला तारणार आहे. आज अनेक असे लोक आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही प्रार्थना करत असाल की प्रभू ह्याचं तारण होऊ दे, प्रभू ह्याला ख्रिस्तात येऊ दे, विश्वासात येऊ दे. पण ज्यावेळेला आपण हे प्रार्थना करतो आणि आपण वर्षानुवर्ष पाहतो की त्यांच्यामध्ये काहीच बदल नाही आहे, मागणं सोडून द्यावं का? नाही. कीप प्रेइंग विथ दॅट सेम फेथ. झकरिया आणि एलिझाबेथ जे योहान बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे आई वडील होते, विचार करण्यासारखं ना, जेव्हा लग्न नुकतंच झालं होतं त्यांना कळालं आपल्याकडनं मूल होत नाही, तर त्यांनी ज्यावेळेला प्रार्थना केली असेल तर किती विश्वासाने केली असेल की प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वासाने प्रार्थना करतो, तू आम्हाला मूल दे. पण हा विश्वास त्यांचा खचला का? ते त्याच विश्वासाने प्रार्थना करत राहिले इतपत की ते म्हातारे झाले होते तोपर्यंत. आयझॅक फॉर 20 years ही वॉज प्रेइंग. आणि मग रेबेकाला काय झालं होतं? मूल झालं होतं. विश्वास इतका गरजेचा आहे कार्य करण्यासाठी. अँड फायनली वन इम्पॉर्टंट थिंग दॅट आय वॉन्ट यू टू नोटिस, आणि ती म्हणजे त्याच्या मागे चालणे. बरोबर आहे, तो उठतो आणि काय करतो? त्याच्या मागे चालतो. येस, ही इज फॉलोइंग द लॉर्ड. दृष्टी मिळाली, ठीक आहे, मी चाललो आता माझ्या कामाला. हे बाकीच्या गोष्टी करायचे, खूप काम राहिलेलं आहे. पहिले ह्याला जाऊन बघतो, पहिले त्याला जाऊन बघतो, पहिले ह्याला जाऊन भेटतो, त्याला जाऊन भेटतो. काय करतो तो? ही इज फॉलोइंग द लॉर्ड. आज देवानी ज्या वेळेला आपली आत्मिक डोळे उघडलेले आहेत, आपल्याला त्याच्या विश्वासात आणलेलं आहे, तारण दिलेलं आहे, आपण काय करत आहोत हे किती महत्त्वाचं आहे. एव्हरी डे आर वी फॉलोइंग जीसस? एव्हरी डे आर वी वॉकिंग बिहाइंड हिम? आपण त्याच्या मागे चालतो का? हा मोठा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे तो ज्या वेळेला त्याच्या मागे चालत असेल ना, तर मला काय वाटतं तो असा शांत बसला नसेल, कारण हा ओरडणारा व्यक्ती होता. हा चालता चालता सगळ्यांना सांगत असेल, अरे ओळखलं का, मी आंधळा होतो, तिथं बसायचो, मला पैसे दिले असतील एखाद्या वेळेस, चल आता माझ्या मागे, चल माझ्याबरोबर, कुठं चालला, चल. है ना? मागे चालणारे व्यक्ती कसा असला पाहिजे? जो इतरांना पण घेऊन चालतो. चला, का चालायला पाहिजे? अरे तो बघ, आपल्या समोर जो चालणार आहे तो कोण आहे? तो मसीहा आहे, तो तारणार आहे. दिस इज दॅट फेथ दॅट वी नीड. बट बिफोर वी क्लोज, एक स्मॉल पार्ट जे आपण नोटीस केला असेल अनेक वेळेला पण आपण मिस आउट करून गेले, ते म्हणजे लेट अस रीड वर्स नंबर 50 वन्स अगेन. 50वा वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. त्या ठिकाणी काय केलंय? तेव्हा तो आपले वस्त्र टाकून घाईने उठून येशूकडे आला. त्यांनी एक कार्य केलं होतं, ते म्हणजे त्यांनी त्याचा वस्त्र काढले आणि मग तो त्याच्या मागे चालू लागला. वस्त्र काढले म्हणजे त्यांनी कपडे काढले असं नाही आहे. त्यावेळेला जे भिकारी होते किंवा जे बेगर्स होते ना, त्यांना एका कपड्याद्वारे ओळखलं जात होतं. हा रस्त्यामध्ये चालणारा फिरणारा हा भिकारी आहे, कारण ते जे वस्त्र ते घालत होते त्या पोशाखाद्वारे त्यांची ओळख होती. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं? ते काढून टाकलेलं आहे. पण कधी काढलं त्यांनी? पहिले डोळे दे मग काढेल असं केलं का? ज्या वेळेला बोलावणी आली लगेच त्यांनी वस्त्र काढले. आय एम नॉट गोइंग टू सिट हिअर एनीमोर. सोडली, ही जागा संपली माझ्यासाठी. हा विश्वास त्यांनी कसा दाखवला? ते वस्त्र, तो झगा, त्याचा एका प्रकारे त्याची जी आयडेंटिटी होती ते काढून. इट इज ब्युटिफुल टू सी दॅट पिक्चर ऑफ क्रुसिफाईंग द ओल्ड सेल्फ. आपला जुना मनुष्य जो आहे त्यांनी एका प्रकारे काय केला होता? काढून टाकला, त्यागून टाकला. सांगितला तो मेलेला आहे, तो ठार आहे. तो व्यक्ती जो आंधळा इथं बसायचा ना, तो आता इथून पुढे जगत नाही. आता त्याला दृष्टी मिळाली, आता तो जीवित झालेला आहे, आता तो येशूच्या मागे चालतो. हे एक छोटंसं कार्य जे आपण अनेक वेळेला विसरून जातो किंवा एका प्रकारे दुर्लक्ष करून जातो. लेट अस ट्राय टू नोटिस दिस टुडे, की त्यांनी त्याचा तो जो झगा असेल किंवा त्याचे जे वस्त्र असतील एका प्रकारे ते भीक मागत असताना ते त्यांनी त्यागून आता तो येशूच्या मागे लागला. विचार करण्यासारखं आहे ना, त्यांनी का त्यागलं असेल ते? वाय डिड ही हॅव टू थ्रो हिज गारमेंट? वाय डिड ही हॅव टू थ्रो हिज क्लोक? इंग्लिशमध्ये द वर्ड इज क्लोक. त्याचा झगा किंवा त्याच्यावरची जी चादर असेल ते त्यांनी काय केलं? टाकून दिलं. का टाकलं त्यांनी?
हां, आता त्याला त्याची गरज नाही आहे. आता इथून पुढं ते लागणार नाही आहे. आता इथून पुढं ती जिंदगी संपली. आय एम नो मोर गोइंग टू बेग. दॅट लाईफ इज फॉरगॉटन, दॅट लाईफ इज डेड. आठवतं तो 38 वर्षाचा दुखणेकरी, तो ज्या वेळेला तिथं कसा होता, पडलेला होता आणि त्याच्याकडे येशू आला आणि त्याला म्हणाला की तुला बरं व्हायचं आहे का? आणि तो म्हणतो की 38 वर्षापासून मी इथं बसलेलो आहे. व्हॉट आर यू आस्किंग? ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर येशू त्याला म्हणतो मग मी तुला सांगतो, उठ आणि चालू लाग. आता तो ज्या वेळेला उठ त्याला म्हणतो, तो काय म्हणाला होता त्यावेळेला त्याला? उठ आणि काय उचल? तुझी बाज पण उचल. तुझं जे खाट तू मांडून ठेवली आहे, तुझी चादर चटई जे तू मांडून ठेवली ती पण तू उचल आणि चालू लाग. विचार करण्यासारखं आहे. परत एकदा काय सांगितलं अशी की तुझी चादर उचल, तुझी खाट उचल, तुझी बाज उचल आणि मग चालू लाग. यू आर नॉट गोइंग टू कम बॅक हिअर. तुझा बिछाना उचल, कारण तू इथं परत बिछाना टाकणार नाहीयेस. ते आयुष्य संपलं, ते दिवस संपले, ते दुःखाचे दिवस संपले, ते त्रासाचे दिवस संपले. यू हॅव बीन रिडीम्ड, यू हॅव बीन सेव्ड. आज विचार करण्यासारखं असं आहे. पाऊल ह्याचंच उदाहरण आपल्याला पुढं जाऊन नव्या करारामध्ये पत्रांमध्ये काय देतो की आपला जुना मनुष्य त्याला आपण त्यागला आहे का? त्याला सोडलं आहे का खाली? की आता मी तसा जगत नाही. हॅव वी पुट ऑन द न्यू ड्रेस, द न्यू युनिफॉर्म ऑफ आर लॉर्ड जीसस क्राइस्ट. तो नवीन नीतिमानाचा आणि न्यायीपणाचा झगा आपण घातलेला आहे का? ते वस्त्र आपण घातलेत का? हा फार महत्त्वाचा आहे की आपण पुन्हा एकदा ते झगा घालून जाऊन बसलोय भीक मागायला, है ना? हा मोठा प्रश्न आहे. दृष्टी मिळाली पण आता काय? असं तर नाही की मी पुन्हा एकदा ती चादर घेतली ओढून, ठीक आहे थँक्यू ओके बाय, आणि जाऊन बसलाय परत त्या ठिकाणी भीक मागत. नाही, त्यांनी ते जीवन सोडलं. लेट अस रीड वन लास्ट स्क्रिप्चर. रोमकरास पत्र ह्याचा 13वा अध्याय आणि 11वा वचनपासून पुढं. द लेटर टू रोमन्स चॅप्टर नंबर 13 and verse number 11 to 14. आणि सवय जाणूनच ती करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला, म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्या व प्रकाशाची कवच सामग्री धारण करा. जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे. दंग्यात व मद्याच्या धुंदीत, विलासात व विषयासक्ती, कलहात व मत्सरात आपण चालू. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. सी व्हॉट इट इज रिटन सो ब्युटिफुली. तो म्हणतो की तुमचा जुना मनुष्य मेला आहे, त्याला त्याग करा. आता ती चादर सोडा. जाऊ द्या त्या चादरीला, जाऊ द्या त्या जुन्या स्वभावाला, जाऊ द्या त्या जुन्या मनुष्याला. आता त्याच्यामध्ये बसण्यात काय अर्थ नाही. जर समजा तो व्यक्ती भरतीमय जर समजा ती चादर ओढून परत बसला असता तर त्याला लोक काय म्हणले असते? तू मूर्ख आहेस का? आता दृष्टी मिळाली ना, आता उठ की, चल चल कुठंतरी जाऊ, काहीतरी बघून येऊ, काहीतरी काम करू, चल आता ह्याचे वापर कर. कितीतरी गोष्टी आहेत जे तू बघायचे आहेत. पुन्हा एकदा भीक मागायला लागलास तर हे चुकीचं आहे. आज आपल्याला हा प्रश्न विचारायचा स्वतःला की आपण परत ती चादर ओढून बसलेलो तर नाही ना? असं तर नाही ना की आपल्याला देवानी तारण दिला, आपल्याला डोळे आपली उजळणी केली, पण आपण पुन्हा एकदा ती चादर घेऊन बसलोय. आणि कुठले चादर आहेत त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय रोमकरास पत्रामध्ये? हां मद्याच्या धुंदीत, विलासात हां व विषयासक्ती, हां. कलहात व मत्सरात आपण चालू. इथे लक्ष द्या. इथं तो काय म्हणतो की कशात चालू नाही तर वी मस्ट बिहेव डिसेंटली इन द डे टाईम, नॉट इन ऑर्जीज, नॉट इन ड्रंकननेस, नॉट इन सेक्शुअल इमोरॅलिटी, नॉट इन डिबॉचरी, नॉट इन डिसेन्शन अँड जेलसी. पाऊल कोणाला सांगतो हे वचन? विधर्म्यांना, ज्यांना ख्रिस्त माहीत नाही त्यांना, ज्यांना तारण मिळाले त्यांना, ज्यांची चादर काढून घेतली आहे त्यांना सांगतोय तो की बाबा ती चादर परत घालू नको. तू मूर्ख आहेस का? ते जीवन तुझं संपलं. आता तू एक नवीन क्रिएशन आहेस. आज तू देवामध्ये चालतोस. तसंच जग. तर कसं जगलं पाहिजे तो म्हणतो,
रादर नाव लेट अस नोटिस दिस वर्स 14 वचन. तर कसं तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा हम्म. आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू. आता तो म्हणतो तर तुम्ही प्रभू येशूला धारण करा. एका प्रकारे आता नाव वेअर युअर सेल्फ विथ लॉर्ड जीसस क्राइस्ट. क्लोथ युअर सेल्फ विथ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. लिटरली पुट हिम ऑन. एक वस्त्र जसं आपण एक घालतो ना तशा प्रकारे तो म्हणतो की त्याला तुम्ही एका प्रकारे काय करा, धारण करा. त्याला एका प्रकारे त्याच्या न्यायीपणाच्या वस्त्रामध्ये आता तुम्ही घाला आणि तुम्ही जगा. का करावं पाऊल? का असं तू म्हणतोस? निश्चित ठीक आहे, चादर आहे, नाही आहे, बरोबर आहे, पण ठीक आहे, आवडतं किंवा जमतं किंवा मागचं जीवन इतके इझिली सुटत नाही. तर पाऊल का म्हणत होता हे? कारण त्यांनी 11 वचनामध्ये काय समजवलेलं आहे, तर तो घटकेचा, ती जी घटका आहे, समय जाणूनच हे करा. हम्म, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. आणि कारण आम्ही विश्वास ठेवला हम्म, तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले. आपण ज्या वेळेला विश्वास ठेवला त्यावेळेपासून आता आपलं तारण जवळ आलेलं आहे. दॅट आवर इज नियर, आर सॅल्वेशन इज नियर. ह्या टाईमला परत चादर ओढून बसणं नॉट वाईज है ना. आस्क द लॉर्ड फॉर स्ट्रेंथ, की प्रभू मला त्या भरतीमयसारखा ती चादर टाकून त्यागून तुझ्या मागे चालायला शिकव. ते जीवन बघायला शिकव जे तू माझ्यासाठी ठेवलं आहे है ना. आता मला ती धुळीत माखलेली आणि घाणीत माखलेली ती चादर नको. ते जुनं जीवन मला नको. देहात असलेलं जीवन मला नको. तर मला तुझ्या आत्म्यात जीवन जगण्यासाठी तू शिकव. शॅल वी प्रे.